जीव वाचवण्यासाठी आम्ही टिकल्या काढून फेकल्या. कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवारांना सर्व हकीकत सांगितली. अल्लाचं नाव घेण्यास आम्हाला भाग पडलं. अजान आती है क्या असं सांगितल्यावर आम्ही मोठमोठ्यानं अजान म्हणू लागलो. जीव वाचवण्यासाठी आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या. कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवार ज्यावेळी सांत्वनाकरता भेट देण्याकरता आले होते त्यावेळी त्यांना हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यावेळी या अतिरेक्यांनी अल्ला अल्ला करायला लावलं असं देखील त्या म्हणाल्या. झोपले आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता. त्याला बोलवून घेतलं. आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाचा दावा करायला लागलो. मग तो गेला निघून. पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. त्यामुळे कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे पुण्यातील दोन नागरिकांचा या दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. आणि त्यानंतर आज त्यांचा अंत्यसंस्कार होण्यापूर्वी शरद पवारांनी या दोन्ही कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवारांना या संपूर्ण घटनेची हकीकत सांगितली आणि आम्हाला अल्लाचं नाव घेण्यास भाग पडलं असं देखील त्या म्हणाल्यात.